ज्या अपात्रतेसंदर्भातला जो निकाल आहे तो निकाल आमच्या बाजूनच लागेल आणि आम्ही अपात्र ठरणार नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय। शिंदे गटाच्या 16, ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे। नार्वेकरांना शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं लागेल। घटनेचं संरक्षण होतं की नाही याकडे जनतेचं लक्ष आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। घटनेचं संरक्षण होतं की नाही हे आता जनताच पाहिल। पक्षांतर बंदी कायदा बदलणं गरजेचं आहे। हा कायदा पक्षांतर रोखण्यात अपयशी ठरला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। माझं स्पष्ट मत आहे, काही जरी निकाल लागला तरी घटनेचं जे 10वं परिशिष्ट आहे, पक्षांतर बंदी कायदा आहे, तो संपूर्णपणे बदलला पाहिजे। अगदी सोपा कायदा केला पाहिजे। हा कायदा पक्षांतर रोखायला अपयशी ठरलेला आहे। पण आज मला वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांना या सर्व 16 आमदारांना निलंबन करावं लागेल। अन्यथा जर राजकीय निर्णय घेतला तर मग काय वेगळा निर्णय घेतला तर मग त्याच्याबद्दल कोर्टात आम्ही जाऊ, सुप्रीम कोर्टामध्ये आंदोलन होईल सगळं। पण महाराष्ट्राची जनता आणि देशातली जनता या निकालाकडे खूप अपेक्षेने पाहते की घटनेचं संरक्षण होतंय का नाही। गद्दारांना गाडण्यात येईल असं म्हणण्यात येतं। नाही, आता कोण गाडल्या जाईल ते तर रिझल्ट आल्याच कळेल। नाही, मला असं वाटतंय की अनेक कामं असतात। अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचे सरकार चालवण्यासाठी काही अनेक निर्णय घ्यावे लागतात। त्या निर्णय घेण्यासाठी जे काही फक्त एकच काम त्यांच्याकडे नसतं, अनेक कामं असतात। त्या सरकारच्या कामाच्या निमित्ताने अध्यक्ष आणि मुख्यमंत्री भेटीच्या अतिआवश्यक काही बाबी असतात, त्याच्यामुळे ते भेटतात। आणि आम्हाला ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनरनी आम्हाला चिन्ह दिलं, नाव दिलं, यासाठी मला वाटतं की आमची शिवसेना याच्यावर आमचा दावा पक्का राहील आणि त्यानुसारच आम्हाला निर्णय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पण नंतर शेवटी जे अध्यक्ष महोदय निर्णय देतील ते आमच्याकडून देतील का आमच्या विरुद्ध देतील, जे निर्णय देतील ते आम्ही मान्य करू।